वन अपडेट्स आपण पाहूया। बीडमध्ये काल ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महाएल्गार सभा पार पडली। या सभेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळांनी चांगलीच फटकेबाजी केली। महाएल्गार सभेतून छगन भुजबळांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिलाय। विखार पसरवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांना सोडणार नसल्याचा थेट हल्लाबोल सरकारमध्ये मंत्री असलेल्या भुजबळांनीच केलाय। त्याचवेळी तुमच्या नेत्यांना आवरा असा थेट इशाराही भाजपला दिलाय। सुनार समाज, नाभिक समाज, कुणबी सेना, माळी महासंघ समता परिषद मोठे आमचे वकील उभे आहेत। माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत। एक तर न्याय देवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा। काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका। आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांबाबत दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचं टार्गेट फडणवीस ओबीसी टार्गेट नाही असं भुजबळ म्हणाले, तर मराठ्यांची मनं जिंकण्याचं काम फडणवीसांनी केलं अशा शब्दात जरांगेंनी त्यांचं कौतुक केलंय। तसंच फडणवीसांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे असंही जरांगे म्हणाले। ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत। त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा। काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही। फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही आता। आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असेल याची अवकात किती। तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे, इथं आमची घोंगडी बैठक आहे। त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला, कारण ते एका जातीचं काम करायला लागले। बीडमध्ये काल ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी महाएल्गार सभा पार पडली। या सभेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळांनी चांगलीच फटकेबाजी केली। आमचा मराठा समाजाला कोणताच विरोध नाही, मात्र मराठा आणि ओबीसी समाजामध्ये अंतर पाडण्याचं काम अंतरवालीच्या पाटलांनी केलं असा घणाघाती आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर केलाय। मराठा समाजाला आमचा विरोध नाही, मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी। मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना। अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं। तर छगन भुजबळांनी केलेल्या आरोपावरती मनोज जरांगे पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय। कितीही दडपण आणलं तरी आरक्षण घेणार असं जरांगे म्हणाले। त्यामुळे आता पुन्हा एकदा भुजबळ आणि जरांगेंमध्ये वार पलटवार सुरू झाल्याचं चित्र आहे। काही म्हणता ते आता बुद्धी ढळली, अक्कलदार पडली। अक्कलदार असते माणसाला त्या घुरट भुजबळची पडली वाटत। ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का, तसं ते घुरट सगळे हिंडत आहे आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागले। ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार। तुम्ही कितीही दडपण आणण्याचा प्रयत्न करा, त्याला मी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा। ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात फक्त। तुम्ही काय धमक्या देता भाषणातून? ओबीसींच्या हक्कासाठी मैदानात उतरलेल्या नेत्यांमध्येच आता उभी फूट पडल्याचं दिसून आलंय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी आधीच वडेट्टीवार ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचं सांगितल्यानं ओबीसींमधले मतभेद समोर आले होते आणि त्यातच कालच्या बीडच्या महाएल्गार सभेमध्ये छगन भुजबळांनी थेट विजय वडेट्टीवारांना लक्ष्य केलंय। वडेट्टीवारांचा व्हिडिओ दाखवत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी केला। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी वडेट्टीवार करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच तुम्ही वारंवार बदलत असाल तर हे चालणार नाही असा इशाराही भुजबळांनी दिलाय। त्यामुळे ओबीसी न्यायासाठी मैदानात उतरलेल्या नेत्यांची तोंड 3 दिशांना विभागली गेल्याचे चित्र आहे।
वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती नात्यांचा उत्सव पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल 7व्यांदा भेट झाली. शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आलं. ठाकरेंच्या दोन्ही पिढ्यांमधला वाढलेला जिव्हाळा यावेळी दिसून आला. दीपोत्सवाला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेही उपस्थित होते. तर राज ठाकरे, त्यांच्या मातोश्री अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते. ठाकरे कुटुंबियांच्या मनोमिलनासाठी प्रार्थना करणाऱ्या अनेकांसाठी शिवाजी पार्कवरचा दीपोत्सव डोळ्यात साठवण्यासारखा होता. श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आजची दिवाळी वेगळी आहे, विशेष आहे. मला खात्री आहे की मराठी माणसांची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तिच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे. आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. मनसेच्या दीपोत्सवावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी शिवतीर्थ ते शिवाजी पार्क असा एकाच गाडीतून प्रवास केला. राज ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर होते तर उद्धव ठाकरे त्यांच्या शेजारी बसले होते. यावेळी ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीनंही एकाच गाडीत प्रवास करत नातं आणखी घट्ट असल्याचं दाखवलं. आदित्य ठाकरे गाडी चालवत होते, त्यांच्या शेजारी अमित ठाकरे आणि मागच्या सीटवरती उर्वशी ठाकरे बसल्या होत्या. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी एकाच गाडीतून प्रवास केला. शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोन जावांमधलं बॉन्डिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. दीपोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्क जिमखाना पाहण्यासाठी गेलं. दरम्यान ठाकरे कुटुंबीय या दीपोत्सवाच्या निमित्तानं एकत्र आले तेव्हाचे काही फोटो समोर आलेत. अमित ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो दिसतोय तर ठाकरेंची नेक्स्ट जनरेशन या फोटोमध्ये एकत्र दिसतेय. मनसेच्या दीपावली दीपोत्सवात अप्रतिम रोषणाई करण्यात आली, त्याची झलक आपण पाहूया. मुंबईतील दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरातील लाईट ऑफ भारत कॅफेच्या भिंतीवर ठाकरे बंधूंचा बॅनर झळकला. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोटोचा बॅनर या परिसरात झळकलाय. दिवाळीच्या निमित्तानं बाजारपेठा सजल्या असून सर्वात जास्त गर्दी असते ती मिठाईच्या दुकानात. अमरावतीमधल्या एका स्वीट मार्टने तब्बल 21,000 रुपये किलोची शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेली गोल्डन फ्लॉवर ही मिठाई बाजारात आणली आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांकरता विविध प्रकारच्या मिठाई उपलब्ध करून दिल्या. बदाम, पिस्ता, शुद्ध केशर या ड्रायफ्रुट्स पासून ही गोल्डन फ्लॉवर मिठाई तयार करण्यात आली आहे. शुद्ध सोन्याचा वर्ख असलेल्या या मिठाईची किंमत 21,000 रुपये प्रति किलो इतकी आहे. आढावा घेतलाय प्रणय निर्बाण यांनी. मी आहे सध्या अमरावती शहरामध्ये एका स्वीट मार्टमध्ये. या ठिकाणी गोल्डन फ्लॉवर एक मिठाई आहे.
दरवर्षी काहीतरी नवीन वेगळ्या पद्धतीनं हे स्वीट मार्ट आपल्या ग्राहकांसाठी करत असतो आणि यावर्षी गोल्डन फ्लॉवर स्वीट म्हणजे सोन्याचा जो वर्क आहे तो या मिठाईला लावलेला आहे. काय वैशिष्ट्य आहे? दरवर्षी तुम्ही काहीतरी वेगळं अनोखं मिठाई करता, यावेळेस काय केलेलं? यावर्षी आम्ही गोल्डन फ्लावर म्हणून एक मिठाई बनवलेली आहे. त्याच्यामध्ये बदाम, पिस्ता, शुद्ध केशर आणि 24 कॅरेट गोल्डनं बनवलेला वर्क त्या मिठाईवर लावला आहे. त्याची किंमत यावर्षी आम्ही 21,000 रुपये ठेवली आहे. गोल्डचे रेट यावरती वाढले आहे म्हणून किंमत यावरती वाढली आहे. खूप चांगल्या क्वालिटीची मिठाई या अमरावती शहराच्या या रघुवीर स्वीट मार्टमध्ये मिळत असते. त्यामुळे ग्राहकांची गर्दीसुद्धा तेवढीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. दिवाळी म्हटलं की फराळासोबत फटाकेही आले. यंदा तर दिवाळीच्या निमित्तानं फटाका व्यापाऱ्यांनी नवनवीन प्रकारचे फटाके विक्रीसाठी बाजारात आणले. मात्र अद्याप यंदा झालेल्या शेतीच्या नुकसानामुळे फटाके विक्री दरवर्षी जशी होते तशी होत नाहीये. सध्या बाजारात ग्राहक नसल्याने सगळेच व्यापारी चिंतेत आहेत. केलेली गुंतवणूक तरी निघते की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. मात्र राहिलेल्या 2 दिवसात विक्री होईल अशी आशा असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. त्याच्यात आमचं 1 वर्ष पूर्ण घरदार चालतो. त्या अपेक्षेने आम्ही खूप माल भरलेला, पण एवढा माल भरूनही आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद नाही. माल नवीन आयटम घेऊन आलो. दरवेळेस आम्हाला विचारतात यावर्षी नवीन आयटम काय. यावेळेस विचारायला सुद्धा कोणी नाही. आणि हे सगळं पाऊस पाणी काय, किती पाऊस पडलाय परभणीला, किती ओला दुष्काळ. लोकांचा प्रतिसाद नाहीये. आपलं अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे जसा प्रतिसाद पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीये. शेतकरी परेशान असल्यामुळे आणि दुष्काळाचे जो पैसे मिळणार होते ते आजपर्यंत मिळाले नाहीत शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे सर्व परिस्थिती ही वाईट आहे मार्केटची. दिवाळी, छटपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाचे तिकीट दर गगनाला भिडलेत. विमानाच्या तिकिटांची वाढती मागणी पाहता एअरलाईन्सनं तिकीट दरात 3 ते 5 पट वाढ केली आहे. साधारणपणे लखनौ मुंबईचं तिकीट 4 ते 5,000 रुपयांना मिळतं. मात्र आता हेच तिकीट 25,000पर्यंत पोहोचलंय. लखनौ दिल्लीचं 2,500 ते 3,000 रुपयांना मिळणारं तिकीट आता 22,000पर्यंत पोहोचलंय. लखनौ बंगळुरू रूटवरही तिकीट दर 16,000 ते 22,000 रुपये झालाय. विमान कंपन्यांच्या मनमानी विरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. तिकीट दरावर नियंत्रण आणण्याची मागणी सध्या होतीये. या सगळ्या